काय विषय चाललाय, हां. सरकार काय दबाव टाकते. काय म्हणतात पब्लिक, काय म्हणते तुम्हाला? आता समजा हां थोडक्यात हं. तुम्हाला थोडीशी मराठी कळती हां तरी तुम्हाला काय बोलता बी येते, पण हं. समोरचा व्यक्ती काय म्हणतो काय म्हणतो? की मला मराठी येत नाही, हं. तुम्ही हिंदीमधूनच बोला. मग आम्ही काय म्हणायचं? 15 वर्ष झाली आता रिक्षा कधी भेटतं? 15 वर्ष पुण्यामध्ये वास्तव केल्याच्या नंतरच रिक्षा भेटते. हो, तर 15 वर्षानंतर इथं वास्तव करून जर मराठी येत नसेल तरी चिंतेची बाब आहे, तुम्हाला वाटत नाही? हो वाटते ना. यांना लायसन्स वगैरे 5 कसं काय- वर्ष तर लय झाले काय कमी कमी मराठी तर शिकायला. तुम्हाला काय वाटतं यांना लायसन्स वगैरे कसं काय भेटू शकते आणि याच्यामध्ये कोण जिम्मेदार आहे यांना लायसन्स देण्यामध्ये? आपले सरकारच थोडक्यात RTO किंवा महाराष्ट्र शासन. अरे पण आपलेच माणसं म्हणायचं, ते आपले महाराष्ट्रीयन माणसंच देणार आहे त्याच्यामध्ये सहभाग नाही त्यांचा. पण जे कुठली पोझिशन आहे त्या पोझिशनचं जर नाव घेतलं ना तर आपल्याला पुणे महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन किंवा RTO हे तिघच आहेत ना. यांच्याच हातात आहेत ना लायसन्स देणे घेणे, बरोबर ना. निर्माण